Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. आणि शेतकरी जर एकदा का रस्त्यावर उतरला तर पुन्हा भारताचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही. काल जी शासनाने आम्हाला शेतकऱ्यांना जी दिलेली मदत आहे ती मदतीची आकडेवारी फुगून आहे. आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी सध्या परिस्थिती शेतकऱ्यांची सरळ शासनाने केलेली आहे. आणि कधी कधी वाटतंय की हे सरकार जे चालू आहे ते हुकुमशाहीचं सरकार आहे. मी कुठल्या पक्षाचा नाही, मी एक शेतकरी म्हणून बोलत आहे. एवढं बजेट देण्यापेक्षा शासनाने सगळ्यांना या 32,000-31,000 कोटीमध्ये सगळ्यांना एक दोऱ्या घेऊन फाशी घ्यायला लावली असती तर शेतकऱ्यांचाच प्रश्न मिटून गेला असता. नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नांदेड जिल्ह्यात 6,50,000च्या वर शेती पिकांचं नुकसान झालंय. नायगाव तालुक्यातील मांजरम येथील तळ आणि बांध फुटल्यानं मोठ्या प्रमाणात जमीन खरडून गेली. काल सरकारनं पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली. मदतीचं हे पॅकेज आहे असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं. सुरुवातीपासूनच शेतकरी आणि विरोधक हेक्टरी 50,000ची मदत करावी अशी मागणी करत होते. पण काल सरकारनं जाहीर केलेल्या मदतीमध्ये त्यांनी त्यांच्या या मागण्या पूर्ण केल्या नाहीयेत. सरकारनं जाहीर केलेल्या मदतीच्या या पॅकेजमुळे शेतकरी आणखीनच संतापलेत. नांदेड जिल्ह्यात पावसानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. नांदेड जिल्ह्यात 6.5 लाख हेक्टरच्या वर शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे. माझ्यासोबत काही शेतकरी आहे. कालच राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी मदतीचं आव्हान म्हणून एक मदत जाहीर केलेली आहे. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. काल शासनाने सरकारने मदत जाहीर केलेली आहे, याच्यावर आपण काय? माझं नाव कैलास जांभळे आहे. मी अल्पभूधारक शेतकरी आहे. काल जी शासनाने आम्हाला शेतकऱ्यांना जी दिलेली मदत आहे ती मदतीची आकडेवारी फुगून आहे. आणि ती जी आकडेवारी प्रत्यक्षात आम्हाला किती भेटल यामध्ये साशंकता आहे आणि त्याबद्दल आम्हाला काहीच कळत नाहीये. याच्या आधी जी पीक विम्याची शासनाकडनं 1 रुपयामध्ये पीक विमा भरण्यात येत होता ते अचानक शासनाने योजना बंद करून सर्व शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन पीक विम्याला सुरुवात केली. आणि ते पीक विमा यावर्षी जवळपास आमच्याच गावातील मांजरम गावातील तालुका नायगाव येथील शेतकरी 22 ते 25% लोकांनीच विमा भरलेला आहे. उर्वरित बाकीचे जे 78 ते 75% लोक आहेत, शेतकरी आहेत, त्यांनी विमा भरलेला नाही. मग आम्ही ही जी आता मदत जाहीर केलेली आहे 17,000 रुपयाची विमाधारकांसाठी, त्या विमाधारका याच्यामध्ये आम्ही पात्र होत नाहीत. अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने काहीतरी ठोस पावलं उचलावी. आणि जी कर्जमाफी आहे, शासनाने आश्वासन दिलं होतं कर्जमाफीचं, ते अजून शासनाने कर्जमाफी ही जाहीर केलेली नाही. आणि शासनाला विनंती आहे की ते आमची शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ करावी. शेतकऱ्याचं सोबत आहे, शासनाने कर्जमाफी माफ करावी असं माझ्यासोबत अजूनही शेतकरी आहेत. काय म्हणणार आपण जे शेतकऱ्यांना मदत जाहीर केली? आकडा खूप मोठा आहे. 31,628 कोटी म्हणजे खूप वाटत आहेत. पण नेमकी शेतकऱ्यांना मदत कशी दिली जाणार त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना शंका आहे. आता तुम्ही जे बागायत शेतकरी आहे त्यांना 27,000 देताय तुम्ही. नेहमी ज्याची बागायत आहे त्याला 32,000 आहे. आणि जो कोरडवाहू आहे त्याला तुम्ही 18,500 देताय. बरं, ही जर रकमेचं एखादं जर काउंट जर केलं तर ही रक्कम लाखाच्या आसपास चालली. म्हणजे शेतकऱ्यांना फक्त आकडा बघूनच खुश राहायचं अशा पद्धतीचा केलेली मदत जाहीर केलेली आहे. म्हणजे आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी सध्या परिस्थिती शेतकऱ्यांची सरळ शासनाने केलेली आहे. पूर्णतः फसवणूक केलेली आहे शेतकऱ्यांची. शेतकऱ्यावरती जे संकट आहे, जी शेतकऱ्यांना जखम बसलेली आहे, जो घाव आहे, त्या घावावर सरकारनं स्पष्टपणे पुन्हा मीठ लावण्याचंच काम केलेलं आहे. शेतकऱ्यांना बघणारा आता वाली अद्याप कोणी राहिलेला नाही. शेतकऱ्यांचा बांध पूर्ण फुटलेला आहे. शेतकरी आता रस्त्यावर उतरणं, पाण्यात जाणं, मरणं हा विषय संपलेला आहे. एवढं बजेट देण्यापेक्षा शासनाने सगळ्यांना या 32,000-31,000 कोटीमध्ये सगळ्यांना एक दोऱ्या घेऊन फाशी घ्यायला लावली असती तर शेतकऱ्यांचाच प्रश्न मिटून गेला असता आणि या राज्यकर्त्यांची घरं आणि यांचे सगळं व्यवस्थित चाललं असतं असं आमचं स्पष्ट मत आहे. अजूनही माझे शेतकरी आहेत. शेतकरी खूप आक्रमक दिसतात. माझं नाव विलास गंगाधरराव शिंदे आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी पाहत आहे. माझं वय आता 38 आहे. 38 वर्षापर्यंत आजपर्यंत एकच ऐकत आलो की शेतकऱ्यांचा दिवस येणार, शेतकऱ्यांचा दिवस येणार. आणि तो दिवस येता येता शेतकऱ्यांचे दिवस करण्याची वेळ आली. 10वा दिवस, 13वा दिवस आज करावा लागत आहे. एवढे गळफास घेऊन जे शेतकरी मरत आहेत त्याची सत्य परिस्थिती मला यावर्षी पाहायला मिळाली. आमचे वडील सांगत होते 1983 पेक्षाही भयानक पाऊस झाला आणि एवढा विकास झाल्यावर, एवढे मोकळे रस्ते, नदी नाल्या झाल्यावर सुद्धा एवढा हाहाकार माजून आज शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि कधी कधी वाटतंय की हे सरकार जे चालू आहे ते हुकुमशाहीचं सरकार आहे. मी कुठल्या पक्षाचा नाही, मी एक शेतकरी म्हणून बोलत आहे. कारण
पीक विम्याच्या पावतीवरती लिहिलेलं आहे की 1 हेक्टरला 100% नुकसान झाल्यानंतर 78,000 रुपये भेटणार. आणि काल गव्हर्नमेंट सांगते, सरकार सांगतात, मुख्यमंत्री सांगतात की हेक्टरी आम्ही 17,000 देऊ. तुमचा आणि पीक विमा कंपनीचा काय संबंध? म्हणजे तुम्ही कुठेतरी भिंतीच्या आडवे बसून हे कारभार केलेला आहे. पीक विम्याच्या कंपनीकडून तुम्ही सर्व पैसे घेतलेले आहेत आणि शेतकऱ्यांना 17,000 देत आहात. म्हणजे आमचे 78,000 रुपये जे विम्याचे यायला पाहिजे ते विम्याचे पैसे तुम्ही गव्हर्नमेंटवाले घेत आहात त्या कंपनीवाल्याकडून आणि आम्हाला देत आहात. म्हणजे आमचे 50,000 रुपये तुम्ही सरासरी जागेवर खात आहात हे आम्हाला दिसून येत आहे. आणि दुसरी गोष्ट, दरवर्षीप्रमाणे यावर्षी शेतकऱ्यांना वाटलं की विमा फ्री असेल, त्यामुळे त्यांनी आपल्या घरात जे होतं नव्हतं तेवढे पैसे पूर्ण शेतीला लावले, मजूरदाराचे पैसे कॅश देऊन टाकले आणि त्याच्या पैसे काहीच राहिले नाही. तुम्ही GR काढला की यावर्षी पैसे देऊन विमा भरावा लागणार. त्यामुळे शेतकऱ्यांपाशी पैसे नव्हते, सणवार जवळ आलेले होते, त्यांनी सण सुद्धा केला नाही. महालक्ष्मीच्या मुहूर्तावर, गणपती उत्सवाच्या मुहूर्तावर पाऊस पडला आणि अतोनात नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरता आला नाही. माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी ज्या विमा भरलेला नाही त्या विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा काहीतरी प्रमाणात त्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी काहीतरी मदत जाहीर करावी. आणि हे जे शेतकऱ्यांसाठी खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यांना विशेष पॅकेज म्हणजे 50,000 शेतकरी मागत आहे. तुम्हाला काय 8वं वेतन मागत नाही किंवा हे मागत नाही का दरवर्षी मागत नाही. खरोखर यावर्षी नुकसान झालेलं आहे हे सर्वजण पाहत आहेत, त्यामुळे तुम्हाला पैसे मागत आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याची पेमेंट रुकवा. माझ्या घरात सुद्धा कर्मचारी आहे, मी म्हणतो माझ्या भावाचं सुद्धा पेमेंट रुकवा. परंतु शेतकरी जर जगला तर हे सर्व सृष्टी जगेल. आणि शेतकरी जर एकदा का रस्त्यावर उतरला तर पुन्हा भारताचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे नेपाळ सारखी परिस्थिती येऊ देऊ नका, हीच मी सरकार मायबापांना विनंती करतो आणि मदत करा ही विनंती करतो. धन्यवाद. सरकारने मदत करा, सरकारने मदत करायला पाहिजे आणि शेतकऱ्यावर वाईट जी परिस्थिती येऊ नये. माझ्यासोबत युवक शेतकरी आहे. काय नाव आहे तुझं आणि किती एकर शेती सर, आहे? मी केशव पांडुरंग शिंदे. मी आता माझं वय चालू 30 आहे रनिंग मध्ये. तर मी अतिशय भयंकर मानसिक त्रास ग्रासलेलो आहे. कारण की जर चालू घडीमध्ये कोणत्याही पिकाला ज्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कोणत्याही पिकाला हमी भाव नाही. 3,000 4,000 सोयाबीन खर्च येतो. एका सोयाबीनच्या बॅगला जर पूर्ण केलं तर 25-30 हजार आणि सोयाबीन 10,000 सुद्धा होत नाही. अशी एकदम भयंकर परिस्थिती आम्ही मानसिक त्रास निघालो. फाशी घ्यायची वेळ आहे सरळ सरळ. आणि जे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे इथपर्यंत आम्हाला येवी आली. आता तुम्ही बघताय 3-4 लाख रुपये खर्च करून इथं आम्ही केलेला आहे. तर तुम्ही दगड धोंडी इथं धिंगाणा झालाय. तर खर्च करायला इथं दुसरे किती खर्च, डबल केलेला खर्च पुन्हा किती येणार आणि त्या शासनाच्या चुकीच्या एवढ्या पैशामुळे तुटपुंजी पैशामुळे आमचं काय भागणार आहे. कर्जमाफी पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. कर्जमाफी झाल्याशिवाय काहीच पर्याय नाही. आणि याच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याला कामं करावं की काय, त्याचे केवायच्या करावं की त्याचे ई पीक पाणी करावं, काय करावं आम्ही सांगा सर. अशी अगदी फाशी घ्यायची सामूहिक. जर या कर्जमाफी नाही केली तर सामूहिक फाशी घेतल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी मानसिकदृष्ट्या त्रासलेत. शेतकऱ्यावर फाशी घेण्याची वेळ आली आहे. शासनानं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही सामूहिक आत्मदहन करू असा इशारा सुद्धा शेतकऱ्यांनी दिलाय. नांदेडहून कुंवरचंद मांडलेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.